बरं काय राजकीय लोकांकडनं काय अपेक्षा आहे? आता राजकीय लोकांकडून हीच अपेक्षा आहे की बा पुढचा माणूस जो चांगला निवडून जो येईल तो चांगला उमेदवार पाहिजे आणि चांगला माणूस पाहिजे. चांगला माणूस पाहिजे. कामं केली. पाण्याचं परेशानी, पाणी जादा पडलं तर कुठे काय पीक विम्याचं नुकसान भरपाईला कोणी पाहायला आलं नाही. काय काही मजा नाही. तुमच्याकडे आमदार येत नाही? आमदार येतात ते चालतं अशा रस्त्याने निघून जातात. ते काय कोणाला भेटत्या. आमदाराकडे तक्रार करत नाही? अहो असे काही आमदार निघून गेले. असे काही आमदार निघून गेले. शिवर्धन काय अमुक काय धमुक काय सगळ्यांनी कोणीच काम केलं कोणीच नाही. केलं नाही. नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मंथन मराठीची टीम आज तिडका या गावामध्ये आलेली आहे. या तिडका गावाच्या नेमक्या समस्या काय आहे? विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्यानिमित्तानं प्रत्येक राजकीय पक्ष या तिडक्या गावामध्ये येतोय, नेता या तिडका गावामध्ये येतोय. परंतु अजूनपर्यंत या नागरिकांना अनेक समस्याने ग्रासलेलं आहे. कुणीही या समस्या सोडवायला तयार नाही. आपण जाणून घेऊया नेमक्या या गावातील नागरिकांच्या काय समस्या आहेत. काय तुमच्या गावाच्या समस्या? काय आता गावाची जसे पक्षाचं निर्माण करताय आमची ही समस्या आहे वंचित बहुजन आघाडीची. अच्छा, तुमची समस्या आहे का वंचित बहुजन आघाडी? तुमचा पक्ष आहे वंचित बहुजन हो आघाडी. हो. बरं, तुमच्या गावाच्या काय लोकल काय समस्या आहेत? ते काय बी इथं रस्त्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे का? आणि दुष्काळ निर्माण झाला आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपूर पोहोचलं, तो पीक विमा भेटायला पाहिजे, तेवढी आमची अपेक्षा आहे. नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. काय सांगचाल का चाचा? क्या बोल रहे? कैसी तब्येत कैसी आहे? ठीक आहे एकदम ठीक आहे, अच्छी आहे. अच्छी आहे एकदम. काय सांगाल, काय तुमच्या गावाच्या काय समस्या आहे का? आमच्या गावाच्या समस्या असा आहे की आजपर्यंत कोणते रोड रस्ते झाले नाहीत. रस्ते रोडांच्या समस्या हो. आहेत. शेतकऱ्यांचे काय समस्या आहेत? शेतकऱ्यांच्या तर प्रत्येक समस्या आहे ना हो. शेतकऱ्याचं काय समस्या नाही. कर्जमाफीचे आहेत, मग पावसाळा जास्त झाला तो नुकसान झालेली आहेत. मिळत नाही त्याची नुकसान भरपाई? नाही मिळाली अजून यावर्षी. तसा प्रयत्न नाही केला? प्रयत्न कोणीच केला नाही ना. नाही केला. बरं काय राजकीय लोकांकडनं काय अपेक्षा आहे? आता राजकीय लोकांकडून हीच अपेक्षा आहे की बा पुढचा माणूस जो चांगला निवडून जो येईल तो चांगला उमेदवार पाहिजे आणि चांगला माणूस पाहिजे. चांगला माणूस पाहिजे. हां. कामं केली पाहिजे. कामं केले पाहिजे. कामे केले पाहिजे असा माणूस पाहिजे. काय सांगशाल काका, कसा माणूस पाहिजे? कामं करणाराच माणूस पाहिजे. काय कामाची अपेक्षा आहेत? आम्हाला रस्त्याची लय अडचण आहे. तुम्ही कोणत्या रस्त्याने जाता? म्हणजे तुमचा तालुका कुठला? आमचा तालुका सोयगावची. सोयगाव. हां. आणि मतदारसंघ? सोयगाव. सोयगाव कन्नड मतदारसंघ येतो हां, तुमचा. कन्नड बरं. रस्त्याची परेशानी आहे. पाण्याचं परेशानी, पाणी जादा पडलं तर कुठे काय पीक विम्याचं नुकसान भरपाईला कोणी पाहायला आलं नाही. काही मजा नाही. तुमच्याकडे आमदार येत नाही? आमदार येतात ते चालतं अशा रस्त्याने निघून जातात. ते काय कोणाला भेटत्या. मग तुम्ही तुमची तक्रार त्यांच्याकडे मांडत नाही? जन तक्रारी मांडतो आम्ही. ते म्हणते हात करू नेमन करू सर्व. करायचा पत्ता नाही. करायचा पत्ता नाही, करू म्हणतात. काय सांगशाल काका, काय समस्या आहे बरं? समस्या हीच आता रोडाचं पाणी व्हायलाच पाहिजे, रोड चांगले बनायलाच पाहिजे. बरं. गावाची समस्या पाण्याची दुर्दशा होती, तर ठिकठिकाणी नळ योजना चांगली चालली पाहिजे, असं आमचं हे म्हणणं आहे बा. बरं, नळ योजनेच्या समस्या, रस्त्यांची समस्या, पण सुधारलेच पाहिजे ना. रस्ते सुधारले पाहिजे. बरं, गाव रोड 50 वर्षापासून पडेल, त्याची कोणी पाहणी करत नाही. तुम्ही आमदाराकडे तक्रार करत नाही? अहो असे काही आमदार निघून गेले. असे काही आमदार निघून गेले. शिवर्धन काय अमुक काय धमुक काय सगळ्यांनी कोणीच काम केलं कोणीच नाही. केलं नाही. कोणीच काम केलं नाही म्हणतात. सोयगाव चाळीसगाव रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. काका मला एक सांगा, आपल्याला आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये 4 उमेदवार प्रामुख्याने कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये येतात. मी तुम्हाला नावं सांगतो. एक आहे हर्षवर्धन जाधव, 2 अपक्ष उमेदवार मनोज पवार, तिसरे आहे संजनाताई आणि चौथे आहे उदयसिंग राजपूत. या 4 उमेदवारांपैकी मला सांगा की कोण असं वाटतंय तुम्हाला की तालुक्याच्या थोडाफार का अशाना तुमच्या मनातून विकास करेल असं? बुवा आमच्या मनात असं आहे की बुवा समजून घ्या, नवीन नेतृत्व समजून घ्या, मनोज भाऊ सारखे काही ना काही नवीन काम करतील बुवा असं. मनोज भाऊ सारखे नवीन नेतृत्व तुमच्या मते काम करतील असं तुम्हाला वाटतं? हां. तुम्हाला काय वाटतं? मला नाही ती बोलता येत. मला सांगा की रस्त्याची समस्या एवढ्या दिवसापासून प्रलंबित आहे, तुम्ही तुमच्या आमदारांकडे तक्रार केली नाही, त्यांच्याकडे पाठपुरावा केला नाही याबाबत? केला हो. हे काय सगळे बुकड लोक आहे, उदय सिंग हे झाले का, हे सगळे बुकड लोक आहे. इथे काही युवक आहे, यांच्यासोबत आपण चर्चा करू. काय सांगशाल? आमचं म्हणणं एकच साहेब की रस्ते परत हे गावाची समस्या आहे, पहा इकडे लक्ष द्या. पूर्ण गावाची काही समस्या हल होत नाही.
हे इथं मतदान घेऊन चालले जातात, निघून जातात. पण आमचं म्हणणं आहे की हे रस्ते सोयगाव जे फडदापूर सोयगावचा हा हायवे हा पूर्ण मोठे गड्डे झाले आणि हा घाट आहे, घाटनांद्राचा घाट आहे, त्यात बी मोठे मोठे गड्डे झाले आणि ॲक्सिडेंट बी फार होतात आणि ते त्या रस्त्यानं वापरतात बी, त्यांचं येणं जाणं बी त्या रस्त्यानं आहे, पण काही समस्या हल होत नाही. आम्ही चांगलं व्यक्ती पाहून दरवर्षी प्रत्येक पंचवर्षीला आम्ही मतदान करतो, पण ते मतदान घेऊन निघून जाता काही येत नाही. मतदान घेऊन निघून जातात. निघून मला जाता, येत नाही. मला आता मतदान देण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं की कोणत्या उमेदवाराला द्यावा, की त्याच्यामध्ये काय गुण असायला हवे? आता आम्ही बी कन्फ्यूज आहे, जनता बी कन्फ्यूज आहे, कारण की जनताला असं समजत नाही की आम्ही कोणचा उमेदवार निवडा. कारण की प्रत्येक पंचवर्षीला प्रत्येक उमेदवार मतदान घेऊन निघून जात आहे, त्याच्यामुळे जनता बी कन्फ्यूज आहे का प्रत्येक उमेदवारांचे बोर्ड लावलेले आहे हे ना. आता जनता आहे, जनताला जो व्यक्ती चांगला लागेल जनता त्याप्रमाणे आता जनताचं जे आहे ते मतदान करू. बरं, मला एक सांगा, 4 उमेदवारांची मगाशी नाव सांगितलेत आपण. या दोघांनी, एक उद्योजक मनोज पवार यांनी सांगितलं आणि हर्षवर्धन जाधव सांगितलं. मला 4 उमेदवारामध्ये मला एक सांगा की ही जी लढत आहे ही चौरंगी होईल, दुरंगी होईल का तिरंगी होईल? त्याच्यात मी काही सांगू शकत नाही सर. आपल्याला इथं संमिश्र अशा प्रतिक्रिया मिळत आहेत. एक उमेदवाराने, येथील नागरिकांनी आपल्याला मनोज पवार आणि दुसऱ्या नागरिकांनी आपल्याला हर्षवर्धन जाधव या दोघांचं नाव दिलेलं आहे, त्यांच्याकडं कल जातो. एकंदर आपल्याला असंच वाटतं आहे. मी राजेंद्र भोसले, कॅमेरामॅन संदीप शिंदेसह मंथन मराठीसाठी तिडका.